श्रोते हो, आपण श्रवण करूयात अध्याय 8. कुरवपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील व पतिसेवेत तत्पर होती. परंतु तिचे पूर्वकर्म असे होते की तिचे पुत्र जन्मतच मरण पावत असत. तिने अनेक व्रतवैकल्ये केली. त्यामुळे पुढे दैवयोगाने एक पुत्र झाला. परंतु तो मंदबुद्धीचा होता. सर्व उपाय करून झाले, पण काही सुधारणा झाली नाही. पुढे पित्याने त्याची मुंज केली व त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते. ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये मुलाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. त्यामुळे अंबिकेला खूप वाईट वाटे. तिने आपल्या पतीला समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले. परमेश्वरी इच्छेपुढे कोणाचे काही चालत नाही, पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा. पुढे त्या ब्राह्मणाचे देहावसन झाले. त्यामुळे अंबिका आणखीच दुःखी झाली. दारिद्र्य दुःखापोटी भीक मागून पोट भरण्याची वेळ आली. आजूबाजूचे लोक उघडपणे मुलाची निंदा करू लागले. पुढे त्या मुलाला जननिंदा असह्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला, मी तुझा मुलगा असून तुला पोसू शकत नाही. लोक माझी निंदा करतात, तेव्हा मी अरण्यात निघून जातो. मुलाचे बोलणे ऐकून अंबिकेला खूप वाईट वाटले. ती आपल्या मुलासह आपला देह गंगार्पण करण्यासाठी निघाली. गंगातीरी गेली असता तिला श्रीपाद दैती गंगेत स्नान करताना दिसले. तिकडे मुलासह जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांना आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि आपण गंगेत प्राणार्पण करीत आहोत असे सांगितले. तसेच आत्महत्या हे पाप आहे, परंतु मला आता सर्व असह्य होत आहे, तरी आपण आम्हाला तारावे अशी तिने श्रीपाद दैतींना विनंती केली. तेव्हा श्रीपाद दैतींनी तिचे सांत्वन केले. त्यांनी तिला शनिवारी प्रदोष असता शिवपूजा करण्यास सांगितले. या पूजेचे महात्म्य तिला पटावे म्हणून पुढील कथा सांगितली. राजा चंद्रसेन व त्याचा मित्र मणिभद्र यांच्याजवळ शंकराने दिलेला परिसाचा गुण असलेला चिंतामणी होता. राजा महाकालेश्वर मंदिरात शिवार्चन करीत होता. तेथील पूजा पाहून काही गवळ्यांच्या मुलांनी दगड मांडून भक्तिभावाने शिवपूजा आरंभली. सायंकाळ झाली तशी सर्व मुले घरी निघून गेली, परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिव आराधना करीत बसला. रात्र होताच त्या मुलाची माता तेथे आली व सर्व पूजा उधळून देऊन मुलाला मारत घरी घेऊन गेली. मुलगा रडू लागला. त्यातच दुःखावेगाने बेशुद्ध पडला. त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी मुलाला दर्शन दिले व एक रत्नजडित देवालय तेथे निर्माण झाले. त्याला वरदान दिले. त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा केली आणि तिच्या वंशात नारायणाचा अवतार होईल असा वर दिला, कारण तिला प्रदोष समयीची पूजा दृष्टीस पडली होती. श्रीपाद दैतींनी ब्राह्मण स्त्रीला शनी प्रदोष समयी शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळात माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला महाज्ञानी केले. अंबिका श्रीपाद दैतींना म्हणाली, माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे मला आपले दर्शन झाले. आपण सांगितल्याप्रमाणे मी आपलीच प्रदोष समयी पूजा करीन असा निश्चय केला आहे. त्याचप्रमाणे तिने केले व तिची पूजा सफल झाली आणि तिचा पुत्र महाज्ञानी आणि वेदशास्त्र संपन्न झाला. सर्वांना तो श्रेष्ठ आणि पूज्य वाटू लागला. अशा प्रकारे त्या पतिपत्नीवर गुरुकृपा झाली. श्रोते हो, आपण श्रवण करणार आहोत अध्याय 9. कुरवपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे. श्रीपाद स्वामी नित्य नेमाप्रमाणे गंगेवरती स्नान संध्या करण्यासाठी त्रिकाळ जात असत. त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे. गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करीत असे. एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले, तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस, तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. यापुढे तू काही नित्योपासना केली तर तुझी संसाराची चिंता दूर होईल.
त्याप्रमाणे तो नित्यसेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला. रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सडा संभार्जन करू लागला. तसेच पडेल ते काम सेवाभावेने करू लागला. एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून मैच्छ राजा आपल्या स्त्रियांसह नौका विहार करताना त्याला दिसला. त्या सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केली होती व त्यांचे सर्व सैन्य नदीच्या तीरावर थांबले होते. राजाचे सर्व ऐश्वर्य पाहून धोब्याला नवल वाटले. आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला. राजाची पूर्वपुण्याई म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले. आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर्य मिळावे अशी मनात इच्छा निर्माण झाली. श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली. गुरूंनी त्याच्याजवळ बोलावून घेतले. कसली चिंता करतोस असे विचारले. राजाचे ऐश्वर्य पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले, तरी मला क्षमा करावी. तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले, जन्मापासून तू खूप कष्ट आणि हालापेष्टा सहन करीत आहेस. तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राज्यपद भोगावेसे वाटले. सर्व इंद्रियांचे शमन केल्याशिवाय मन निर्मळ राहत नाही आणि उपासनेमध्ये वितृष्ट निर्माण झाले. तेव्हा तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो. स्वामींचे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामीला म्हणाला, हे कृपासागरा, मी राजभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरेन. तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे. तेव्हा गुरु त्याला म्हणाले, वैदूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल. पुढील जन्मी तुझा अंतकाल येईल तेव्हा मी नरसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईल. श्री गुरु कुरुपुरात राहून नंतर अदृश्य झाले, कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता.